नमस्कार मंडळी, मी दीपाली तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, उद्या आषाढी एकादशी, वर्षातून एकदाच येणारा हा अत्यंत पवित्र आणि शुभ दिवस. आजच्या दिवशी भगवान श्री विष्णू योग निद्रेत जातात आणि त्याच दिवसापासून चातुर्य मासाची सुरुवात होते. त्यामुळे या दिवसाला आपल्या हिंदू धर्मात विशेष महत्त्व दिले जाते. पण अनेक जणांना एक गोष्ट माहीत नसते. आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी घराच्या उंबरठ्यावर एक छोटासा उपाय केला तर घरात सुख, शांती, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा वाढते, अशी धार्मिक मान्यता आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या सर्व उपाय स्टेप बाय स्टेप सांगणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आषाढी एकादशीचे महत्त्व. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हणतात. या दिवसापासून भगवान विष्णू 4 महिन्यासाठी योग निद्रेत जातात आणि संपूर्ण सृष्टीला कारभार भगवान शिवाकडे सोपवतात, अशी धार्मिक मान्यता आहे. या दिवशी उपवास, जप, दान आणि पूजा केलेले भगवान विष्णू व माता लक्ष्मी यांची कृपा प्राप्त होते. सकाळी काय करावे? उद्या शक्यतोवर ब्रह्ममुहूर्तावर उठा. संपूर्ण घर स्वच्छ करा. स्वच्छ स्नान करून पिवळे किंवा स्वच्छ कपडे परिधान करा. त्यानंतर देवघरात भगवान विष्णू, विठ्ठल, रुक्मिणी किंवा श्रीकृष्ण यांची पूजा करा. दिवा लावा. तुळशीपत्र अर्पण करा. फुले, नैवेद्य अर्पण करा. त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम यांचा मंत्राचा 21 किंवा 108 वेळा जप करा. उंबरठ्यावरील प्रभावी उपाय. आता मुख्य उपाय. एक तांब्या किंवा कलश घ्या. त्यात स्वच्छ पाणी भरा. त्यामध्ये 1 रुपयाचे नाणे, थोडी हळद, अक्षता आणि कुंकू टाका. त्यानंतर मुख्य दरवाजाचा उंबरठा स्वच्छ पुसून त्यावर हळदीचे लेपन करा. उंबरठ्याजवळ सुंदर रांगोळी काढा. त्यानंतर कलश उंबरठ्याजवळ ठेवा. त्यावर एका ताटलीत तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. दिव्यात 1 लवंग आणि छोटासा कापूर टाकून दिवा प्रज्वलित करा. तुळशीची माळ. आता 7 किंवा 11 तुळशीची पाने घ्या. लाल किंवा कलसवा धान्याचे त्याची छोटी माळ तयार करा. सर्वप्रथम ही माळ भगवान विष्णू किंवा विठ्ठलाच्या गळ्यात अर्पण करा. मंत्र जप झाल्यानंतर तीच माळ घराच्या मुख्य दरवाजाला बांधा. अशी श्रद्धा आहे की त्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते आणि लक्ष्मीचा वास वाढतो. तुळशीची पूजा. तुळशीजवळ दिवा लावा. रांगोळी काढा. मनापासून प्रार्थना करा. मात्र या दिवशी तुळशीचे पाने तोडू नयेत. उपवास करत असाल तर भगर, वरई, राजगिरा, दूध, दही, फळे यांचा आहार घ्या. शक्य तळलेले आणि जड पदार्थ कमी खा. ज्यांना आरोग्याचा त्रास आहे किंवा गर्भवती महिला असतील त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार निर्णय घ्या. शेवटी मंडळी, उपाय तेव्हाच फळ देतात जेव्हा त्यामागे श्रद्धा, विश्वास आणि चांगले कर्म असते. म्हणून उद्या मनापासून विठ्ठलाचे नामस्मरण करा. राम कृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल, ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जाप करा. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी तुमच्या घरावर सदैव कृपा ठेवावी हीच प्रार्थना. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. अशा धार्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.